नमस्कार आणि गुड इव्हिनिंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. सकाळपासून काही व्हिडिओ बनवला नाही, परंतु संध्याकाळी म्हटलं व्हिडिओ बनवावं. तर आमचं जे लॉक तोडलं होतं आम्ही, तर आधी त्याला दुसरं लॉक लावलं होतं घरातल्याच एका डोअरचं काढून, परंतु आत्ता माझ्या मिस्टरांनी नवीन लॉक आणलं होतं, सो आम्ही ते लावणार होतो. आणि चांगल्या क्वालिटीचं लॉक आत्ता लावायचं होतं. इथून मागे तर साध्या क्वालिटीचं होतं, कारण घरातलंच होतं आतमधल्या एका डोअरचं. आणि हे आमच्या बिल्डिंगचे वॉचमन होते, तर हे लावून देतात लॉक वगैरे. तुम्ही फक्त त्यांना आणून द्यायचं. आणि खूप छान क्वालिटीचं लॉक होतं. तर यावेळेला हॉरिझॉन्टल लॉक आलेले आहेत, तर तुम्हाला दाखवेलच मी पुढे. त्यानंतर तुम्हाला एक दाखवायचं होतं, तो म्हणजे आपण आणलेला एअर फ्रायर. तर मी शॉर्टमधून तुमच्यासोबत हीच रेसिपी शेअर केली होती. तर इथे मी बनवले होते पोटॅटोचे नगेट्स. तर गाऊला नगेट्स खायचे होते, सो त्यामुळे बनवले होते. आणि इथे मी ते फ्लिप करणार होते. एक 10 मिनिट झाले होते एका साईडने, तर आता हे दुसऱ्या साईडने करायला लावले होते मी. आणि इतके सुंदर झाले होते पोटॅटो नगेट्स की मलाही वाटलं नव्हतं. बाहेर काढल्यावरती सगळे संपून जातील. आणि सध्या नवीन प्रकारचं लॉक आलेलं होतं, तर मला ॲक्च्युली माहिती नव्हतं. तर हे आधी आमचं वर्टिकल होतं, तर ह्यावेळेला जो सिलेंडर आहे तर तो हॉरिझॉन्टल होता. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे नवीन प्रकारचं आलंय ना, हॉरिझॉन्टल आहे. आणि गाऊ खूप खुश होती, कारण तिला नगेट्स खायचे होते. युजली तिला चिकन नगेट्स आवडतात, परंतु श्रावण चालू होता, सो मी काही घरामध्ये आणलं नव्हतं, कारण मला गणपती बाप्पा बसवायचे होते. सो त्यामुळे तिने नगेट्स वगैरे खाल्ले आणि खूप खुश झाली. त्यानंतर माझ्या मिस्टरांना भूक लागली होती आणि मला नव्हती भूक, कारण मी जरा उशिरा थोडंसं खाल्लं होतं. तर इथे मी वांगे टाकले होते शिजण्यासाठी. वांग्याचं भरीत बनवायचं होतं. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये राघवला देणार होते मी गूळ भात. तर राघव गूळ भात आणि तूप खूप आवडीने खातो. त्यानंतर दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी गाऊचा स्कूलचा फर्स्ट डे होता. काय स्कूल फर्स्ट डे ऑफ स्कूल आफ्टर समर वॅकेशन. ओके, माझ्याकडे आणि आम्ही बाय कर ना डॅडीला. बाय डॅडी. आणि लुलू मधून मला असे शूज आणले. मला आवडलं. एन्जॉय युअर डे. ओके, आज लंच बॉक्स मध्ये काय काय गावच्या? पनीर सँडविच आणि मखाना, ऍपल. ओ माय गॉड, न्यू लंच बॉक्स पण दिलाय आज. ते राऊंड वाला डब्बा आणलेला. आणि मी गाऊला सोडून आले आणि चहा ठेवला. तर खूप म्हणजे सकाळी सकाळी उठल्यावर चहा पिण्याची क्रेविंग होतेच. मलाही होते, माझ्या मिस्टरांनाही होते. आणि किचनमध्ये थोडासा पसारा होताच, कारण सकाळची कामं चालू होती. बाहेर जायचं बूर जायचे राघवला. आणि आज आमची किट्टी होती, तर किट्टीला जायचं होतं, सो त्यामुळे मी लवकर उठले होते. आणि राघव तर सध्या लवकरच उठतो, म्हणजे 7:30 वाजताच उठून बसतो. तर त्याचंही मी फूड घेतलं. आणि त्यानंतर मला चहा घ्यायचा होता, थोडासा वेळ होता जायला, तर त्यामुळे मी आधी चहा घेतला. त्यानंतर आम्ही निघालो. तर राघवला इथे गूळ खायचा असतो. मी जेव्हाही चहा बनवायला जाते तर त्याला गूळ खायचाच असतो नेहमी त्यावेळी. Gaba, press button. Very good, good boy.
सारे लोग 20,000 की दे हमें साइड वाला मेरा वन टेक पिक बन और कौन है ओपन माइल भी किया उसने स्लोली मेरा ही होगा आज। वाओ मुझे किसका लग रहा है? कृतिका का। अब इसको आदत हो गई। उसको भी पता है ओपन हो रहा है ऐसे। वही तू रेनू आप भी कर सकती हो अगर इसकी किडनी डालना चाहती हो तो। वो देखो कृतिका देखो फोटो खींच रहे। आणि यानंतर आम्ही केटीवरून घरी येत होतो तर तिथे उसाचा रस होता एका शॉपमध्ये तर आम्ही मस्त उसाचा रस घेतला आणि त्यानंतर निघालो घरी यायला। जाओ बैठ गल पकड़ो ओके कम काय काय केलं स्कूलमध्ये? टीचरने काय काय विचारलं तुला? की हां बुक्स मला विचारलं अजून काय काय फन केलं नाही विचारलं? आम्हाला पी ओके उद्या नाही फन काय काय केलं विचारलं नाही? नाही नथिंग अजून तसं काहीच नाही विचारलं। अच्छा सगळे फ्रेंड्स नाही आले तुझे अजून? आलेत पण 3 फ्रेंड्स आज ॲब्सेंट होते। आणि दुपारी थोडासा आराम वगैरे केला। गाऊला घेऊन आले स्कूलमधून आणि तुम्हाला माहितीच आहे गणपती बसणार आहेत सो मी म्हटलं की ज्या रूममध्ये मला गणपती बसवायचे ॲटलिस्ट ती रूम मी पूर्ण डीप क्लीन करून घेते। तर सुरुवात मी वरनं सिलिंगपासून केली होती तर पूर्ण रूमचं सिलिंग साईडला जिथे मला धूळ दिसत होती तर तिथे मी सर्व क्लीन करून घेतलं। काय रे दीदी स्टडी करते नाही डिस्टर्ब नाही करायचं दीदीला स्टडी करते बाळा ती असं जायचंय दीदीच्या रूम मध्ये नको दीदीचा क्लास चालू आहे चल आपण टीव्ही बघू ये असं गार्गी दीदी काय आणि आता माझा रिलॅक्सिंग पिरियड होता कारण दिवसभर सर्व कामं वगैरे आवरून मी छान आरामात थोडा वेळ टी व्ही पाहणार होते। त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू होईल सो मी म्हटलं की गाऊचा क्लास चालू होता राघवला थोडा वेळ इकडे हॉलमध्ये घेऊन बसले आणि त्यानंतर थोडा वेळ टी व्ही पाहिला सोबतच तर राघव इथे छान त्याच्या काडीसोबत खेळत होता। आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मला ही रानभाजी भेटली होती खाली सुपर मार्केटमध्ये तर ती आणली होती आणि मला हिचं नाव वगैरे माहिती नव्हतं तर मी ग्रुपवर टाकून दिलं या भाजीला काय म्हणतात तर एक ॲज अ रानभाजीच म्हणतात किंवा नळ्याची भाजी असे म्हणतात नाल्याची भाजी म्हणतात काही जण सो मला नंतर समजलं की या भाजीच्या देठांमध्ये ना नळ्या टाईप असतात जी देठं आहेत ती सो त्यामुळे मे बी तिला नळ्याची भाजी म्हणत असेल आणि ही तांदूळच्या भाजीप्रमाणेच करायची अशी एक माझी मैत्रीण बोलली सो मी तशीच करणार होते सेफ
तर इथे मी छान भाजी निवडून घेतली. ती पिवळी पिवळी जी पानं आहेत तर ती काढली आणि कवळी कवळी देठं ही ठेवून दिली भाजीमध्येच, कारण देठंही छान लागतात भाजीमध्ये तुम्ही जर टाकली तर. आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मी तरी हिला आता नळ्याचीच भाजी म्हणणार आहे, कारण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या नळ्या असतात. भाकरीबरोबर खूप छान लागते, टेस्टी लागते. तर भाजी वगैरे झाल्यानंतर बाकीची कामं घरातली चालू झाली. तर माझ्याकडे काही वेळी कंटेनर आहेत तर ते कमी पडतात. सो मी काय करते, माझ्या ज्या दुधाच्या बॉटल्स आहेत तर त्या साठवून ठेवते. आणि जसं जसं रिकामं म्हणजे बॉटल्स माझ्या साठत जातील तसं जेही वस्तू आहेत माझ्याकडे, सपोज तांदूळ आहे, कडधान्य आहेत, तर त्या मी त्यामध्ये ओतून ठेवते. वन टाईम यूज करते मी प्रत्येक बॉटलचा जेव्हा मला गरज पडते तेव्हा, कारण एवढे कंटेनर नसतात आपल्याकडे. इंडियावरूनही भरपूर सारं सामान आणलं तर ते ठेवणार कुठे, प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये वगैरे ठेवणं म्हणजे सेफ नाही आहे. सो मग मी अशा प्रकारे दुधाच्या ज्या बॉटल आहेत तर त्या रियूज करते, एकदा यूज करते आणि त्यानंतर फेकून देते. तर मी इथे सुरती कोलम हा राईस आणला होता लुलूवरून, तर तो मी या बॉटलमध्ये ओतून ठेवणार होते. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.